मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे उद्या आंदोलन केलं जाणार आहे। उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाईल। दोघांची देखील भेट घेऊन नेमकं मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका काय असा सवाल या आंदोलकांकडून विचारला जाईल। तर जाब विचारण्यासाठी उद्या मराठा समाजाकडून आंदोलन केलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण पाहतोय खरं तर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता उद्या देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या घराबाहेर देखील आंदोलन केले जात असल्याचं कळतंय। संपूर्ण तपशील द्याल। आपण जर बघितलं तर वर्षा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतोय आणि अशातच मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि ती लेखी द्यावं या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन केलं जातंय। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर देखील आंदोलन केलं जाणार आहे। आपण सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांकडनं गावदेवी पोलिसांकडनं बॅरिकेड्स आणून ठेवण्यात आलेले आहे, कारण कुठल्याही पद्धतीचा सुरक्षेचा प्रश्न ऐनवेळी ऐरणीवर येऊ नये यासाठी। त्यासोबतच एक पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे की उद्याऐवजी जर या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी आज आंदोलन पुकारलं किंवा गनिमी काव्याने त्यांनी आंदोलन केलं तर कुठल्याही पद्धतीने कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली असल्याचं चित्र या संपूर्ण भागात आपल्याला बघायला मिळतं। मात्र पाहिजे तितकासा पोलीस बंदोबस्त सध्या तरी या परिसरात तैनात नाहीये। यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी अशाच पद्धतीने आंदोलन केलं होतं शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आणि त्यामुळं सावध पावित्रा आता पोलिसांच्या माध्यमातून घेणं अपेक्षित आहे। त्यासाठी उद्या नेमकी पोलिसांची भूमिका काय असणार आहे, आंदोलकांची कशा पद्धतीने भूमिका असणार आहे आणि नेमकं शरद पवार या आंदोलकांची भेट घेणार का, या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांकडनं शरद पवार निवेदन स्वीकारणार का आणि त्यांच्या समोर आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका मांडणार का हे बघणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास आपण बघतोय या ठिकाणी अतिशय तुरळक असा पोलीस बंदोबस्त आहे, अतिशय कमी पोलीस बंदोबस्त आहे। मात्र हा बंदोबस्त येत्या काळात वाढवला जाईल उद्या आणि हे आंदोलन जे आहे हे आक्रमक होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या परिसरात निर्माण होणार नाही याची खबरदारी देखील पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाईल। फक्त शरद पवारच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या देखील निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन असणार आहे। नेमकं या आंदोलनाचा आरक्षणाच्या मागणीवरती आणि यासोबतच हे आंदोलनानंतर राजकीय पुढाऱ्यांकडनं आपली भूमिका जी आहे आरक्षणासंदर्भातली ही स्पष्ट केली जाते का हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा, निश्चितच अक्षय, या संपूर्ण घडामोडींसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।